ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही, चालूच आहे. वायुदलाने केलं स्पष्ट, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत होणाऱ्या कारवाईचा अधिकृत अपडेट मिळणार. अफवांवर विश्वास ठेवू नका. भारत पाकिस्तान शस्त्रसंधीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठक. 2 तास चाललेल्या बैठकीत तीनही दलांचे प्रमुख, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री उपस्थित. काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काम करेन. शस्त्रसंधीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. अमेरिकेमुळे शस्त्राचा ऐतिहासिक निर्णय झाल्याचा अभिमान वाटतो. ट्रम्प यांची एक्स पोस्ट. संसदेत विशेष अधिवेशन बोलवा. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींना पत्र. पहिलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि अमेरिकाकडे शस्त्रसंधीची घोषणा यावर चर्चा करायची आहे, असं पत्रामध्ये उल्लेख. भाजपानेच पंतप्रधानांचा राजीनामा मागावा. संजय राऊत यांची मागणी. शस्त्रसंधीची घोषणा करणारे ट्रम्प कोण, असा सवाल. देशाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची ही मागणी. शस्त्रसंधीनंतर जम्मू काश्मीरसह अमृतसर, जैसलमेर मधल्या बाजारपेठा खुल्या. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर, तर पाकिस्तान विरोधात नागरिकांमध्ये मात्र तीव्र संताप. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना अंतरिम सरकारचा मोठा दणका. दहशतवादी विरोधी कायद्याअंतर्गत अवामी लीग पक्षावर बंदी. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यांवर सक्ती करता येणार नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. हिंदी शिकवायचं असेल तर दिल्लीत शिका, याचिकाकर्त्यांना ठणकावलं. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या नव्या पुतळ्याचं लोकार्पण. शिल्पकार राम सुतार यांचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून विशेष अभिनंदन. सिद्धिविनायक मंदिरात आजपासून हार, नारळ, तर तुळजाभवानी मंदिरात पर्स, बॅग नेण्यास बंदी. शिर्डीच्या साई मंदिरातही फुलं आणि हार स्कॅन होणार.